अयो ए बाळू, असा अचानक पाऊस कसा पडला त्याबद्दल तुला काय माहित आहे? अरे बाळू, अरे उन्हाळ्यात कुठे पाऊस पडतो का? अय्यो आता कस का पाऊस पडला तुला काही ठाव आहे का? ए, अय्यो अय्यो निघून गेला की रे तो त्या. आहे ना. अय्यो त्या बाळूचे काहीतरी चालले आहे बघ, लक्ष ठेवायला पाहिजे. मी लक्षात ठेवतो आता. अय्यो तू ठेवणार लक्ष बाळूवर? अहो पंच, मला काय साधं सुद्धा समजू ना काय. मी जर एखादं काम हातात घेतलं ना संपलंच मग. अय्यो ए त्या तुझं काही नसतं रे बाबा, खरं म्हणतोय मी. चला कामाचं बघू. वय वय चला. हे बाळू का बोलत नाही ते बघायच पाहिजे. या मनुष्य रूप इथं घेऊन आलो आहे. तुम्ही मला भेटला आणि सांगितलं की मी आता जे बोलल ते सत्य होईल. आजपासून मी बोलताना ह्यो विचार केला नव्हता. माझ्या मुखातनं आता जे बाहेर पडल त्याचा मला विचार करावा लागल. तुम्ही कोण होता हे गुपितच आहे आणि आता तरी मी कोणाला सांगणार नाही. अहो सासरे बुवा, अहो कवा धरण मी त्या बायाकडे बघतोय, असं वाटतंय स्वतःशीच बोलतोय. लय विचार करू नका तुम्ही. जास्त लक्ष दिलं का अजून करल तू. अहो मला वाटतं बाळूची वाचा गेली का काय. वय असं कसं होईल? नाही नाही, त्याला कोणी धरला का काय असं वाटतंय. अहो काळजी वाटते ना. हाय की. सुंदरा, हे सुंदरा, काय झालं? मागा जरा याच्याकडे. मुख्यासारखाच बसून राहणार आहे का यो? अहो काय तर करायला पाहिजे. गप गुमान बसला हाय तर बसू द्या की. चैन पडत नाही का तुम्हासनी? बाळू, अरे बोल की काय झालं? यापुढे आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते सत्य होतील. अरे तू बोललाच नाही तर आम्हाला कसं समजल बाळू? अरे घरात तू गप आहेस तर घशाखाली अन्नाचा घास उतरला ना आमचा. अय काय विचारती समजत नाही का? हा बाळू, आता काय करावं याचं?
आता बोललाच नाही तर तुम्ही त्याला देव पकड घेऊन जावा. अहो तो बाळू कुठेतरी गेला होता पण आल्यापासून बोलणंच झाला. बाळ्याची काय हालचाल? तो बी असणार आहे का जत्रेत? ते ठाव नाही बरं आला तर टाका उलटा डाव तुम्ही. काय हो जावई बापू, काय झालं? काय नाही काय नाही. अहो मग तोंड पाडून का बसलाय? आव तोंड कुठं पाडून बसलोय, विचार करतोय. विचार करत्यात. हे घ्या. म्हणजे जायच लागेल का? हाय का आता? न जाऊन कसं चालेल? जावा जावा. अगं पर ते आता तिथे जाऊन मी काय? अगं त्यांना थांबायचं असेल तर थांबू दे की. हा काय हा? लई कामं पडली आहेत तिकडं, ती कोण करणार? अगं पर ते आता तिथं काम मीच बघायला पाहिजे का? काय नाही हिर्या, निघालं नाही का अजून? हे काय चाललोच होतो. हा गंगी म्हणत होती थांबा. आता मी कवा थांबा म्हणलं? आता म्हणाली नाहीस का तू? नाही. विसरली वाटत. ए बाळू, अरे लोकांनी काय काय इलाज सांगतोस? हा जरा सौताच्या बहिणीला बी सांग की, म्हणजे विसरायची नाही. आव बाळू काय सांगणार आहे? तो काय देव आहे काय? हा? अगं तसं नाही, पण असू दे, असं नाही तसं नाही, ग बस. उगा घोड्यात बसू नका, निघ आता. वय जावई हा. बाबा, हे घे. आता हे काय? अव यात भाकर बांधून दिली हाय, वाटत भूक लागली तर खाऊन घ्यावा. तुम्हासनी भूक निभत नाही हे ठावा आहे मला. पण जायच पाहिजे का आता? मला असं का वाटतंय बाला नाही जायचं आहे? बघा माझ्या पोरीला समजलं, पण तुम्हाला समजना वय. नाही समजत आमासनी. निघतो का आता? वय 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 निघतो. कसं कळत नाही कशी द्यायची.
काय नाही, समजा जागेवर आहे ना ते बघतोय. मेंढ्या आहेत ना जागेवर? हाय हाय समजा हाय. मेंढ्या हाय, माणसं हाय, भीती हाय, दरोजा हाय, समजा जागेवर हाय. निघतो का नाही? वय वय. आय हा काळजी घे. हा सत्य भांडू नग. निघतो का नाही रे? वय. हा जावई बापू पण एकलंच. भेटायला पाहिजे, भेटायलाच पाहिजे. जावई बापू थांबा. काय जावई बापू कुठे? गावाकडे चाललो आहे. गावाकडे? वय. कशा बाई? अहो मेंढ्या तसंच टाकून आलो आहे, त्यासनी बघायला पाहिजे का नाही? बरोबर बरोबर. बरं एकलंच? वय. बाकीचे कुठे आहेत घरी आहेत. ते बी म्हणत होते मी येतो मी येतो, पण मी म्हणलं कशाला, मी एकलाच जाऊन येतो. असं? आणि तिकडे खाणार काय? हे काय सासूबाईंनी भाकऱ्या बांधून दिली. भाकरी? होय. अहो हे काय कायम पुरणार आहे का? बरं हे झालं आजचं, मग पुन्हा नंतर काय खाणार? शेजार पाजार हाय की. अरे 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 अरे, हे काय आपल्याला आवडलं नाही जावई बाबा. काय काय असं शेजारी पाजारी मागून खायचं? वय वय. परत परत तसं काय नाही. अहो काय इकडं समजे चांगलं चुंगलं खाणार आणि तुम्ही असं शेजारी मागून खाणार? नाही आपल्याला नाही पटलं ते. बायकोन नाही नाही सांगा. तुमचं बरोबर हाय, पण आई म्हणली एकलाच जाऊन ये. आय म्हणले वय, मग काय. होय. बरं येत्या पुनवला गाव देवीची जत्रा आहे, तुम्हाला ठाव आहे ना? वय हाय की ठाव हाय. मग येत आहे ना तवा? म्हणजे आता बघू. नाही 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 नाही, असं कसं चालेल? अहो तुम्ही गावचं जावई बापू हायसा. बघा तुम्हाला कोणी आवतन दिलं नसल तर मी देतो, पण तुम्ही जत्राला पाहिजे. मला बी यायचंच हाय, पण आता बघू काम कशी उरकते. असं नाही चालणार जावई बापू. तुम्ही जत्रेला आलं नाही ना, जत्राच होऊन द्यायचो ना. आता तुम्ही म्हणताय तर येतोच की. राम राम. जावई बापू तुम्हाला सांगा थांबा की लात मारते बरं. अहो काय जत्रेत एक एक जिन्नस असतात खायला, तुम्हाला सांगतो. काय ते कसले कसले खेळ असतात. जावई बापू यंदा तर कुस्ती बी असणार आहे. अगं आयो काय सांगता? मग कुस्ती? मग काय म्हणतो सांगतो का मी? अहो तू मस्ती सांगतो. कुस्ती मला लय आवडती बघा. कुस्ती म्हणजे जीव की प्राण. असं? मी लहान होतो ना तेव्हापासून कुस्ती खेळायचो. काय सांग कुस्ती? भले भले पैलवान लोळवलेत म्या. होय होय असं असं नाही असं असं तुमच्याकडे बघून वाटतं का ह्यो गरीब पैलवानच आहे? तसं मी तुमच्या घरी तुमच्या सासूरवाडीत समजेत पैलवानच आहे म्हणा. ती कसली पैलवान? पैलवान मी एकटाच. नाही म्हणजे तुमच्या सारख्या पैलवान गड्याला असं कामाला लावतात, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं पैलवान असायला पाहिजेच ना. काही नाही जातो म्हणलं.
इथं काही पेटल असं वाटत नाही. काय? नाही काय नाही, म्हणजे जातो म्हणलं, लय काम आहेत. बर बर, होय मी अभि येतो. होय होय, वय वय, दमान जावा. हा राम. हा, काळजी घ्या जावाई बापू. वय वय हा, शेजारी पाजारी जास्त मागू नका. वय हा, जत्रेला या. वय वय. करे काय दिस आले, पुढं काही पेटतच नाही. देवा कसं व्हायचं बाबा. पंच, मी आहे बाहेर उभा. अयो येत त्या बाहेर का उभा, आत गे रे बाबा. आलो आलो. आलास? हा, तुला घरी करमत नाही, घरी का बसत नाही म्हणतो मी. आता मला जे समजलं आहे ते तुम्हाला सांगायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून आलो मी. अय्यो ते पण आहेच. मग तुम्हाला नसन आवडत ना, मी जातो मग. जा थांब. हा. झालं का जेवण? अय्यो झालं जेवण. आजकाल देते मला वैजंता जेवायला. अय्यो तुमचं बरं आहे बा, माझंच लय अवघड आहे. चालायचंच आता काय. का आला होतास? हा हा, तो हिरप्पा आहे ना, बाळूचा दाजी, तो गेला माघारी. जाऊ दे मग. तसं नव, घरातली संधी आहे, त्यालाच बाहेर काढला. हे घरचे काहीतरी काम असेल रे. आता गंगी आहे, हिरप्पाची आई आहे, पण त्यालाच बाहेर झाडला. पण त्याची काही इच्छा नव्हती जायची. आपण का ना खूप जायचंय. कामाचं काही असेल तर येत जा रे बाबा सांगायला, नाही तर नाही आलास तरी चालेल. हा, पण मला असं समजलं आहे का बाळू काही बी बोलत नाही. काही सांगतोस काय? होय तर. केव्हापासून? अहो आपण त्याच्या माघारी गेलो होतो ना, हो. तेव्हापासूनच आहे हे. ह्यो म्हणजे एकदम गायब झाला. त्यात काहीतरी असेल. असणारच ना, आता काही बोलतच नाही म्हणल्यावर काय. चल आपण जाऊन बघायला पाहिजे. चला चला, थांबा थांब. काय चालले आहे तुमचे? ते कामाच बोलत होतो, कामाच. बोलतो. तात्या, इथे सतत येऊन काहीतरी कुचाळक्या करायचे बंद करा दे. हा, वय वय वय. काम असेल ना तरच ये. तुझ्यामुळे बिघडत चाललेत हे. माझ्यामुळं? अय्यो 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 अय्यो. गावातले लोक म्हणतात पंचामुळं मी बिघडलो. होय ना, मग आता तू तुझ्या घरी जा, त्यांना त्यांचे काम करू दे. अगं बाळा थांब. काय झालं जी? तू थांब. बाळ्या कुठे गेला होतास? अरे काय विचारतो आहे म्या? बाळू, अरे आवेळी वादळ वारं आलं होतं, ऊन वाढलं होतं. अरे तुझी काळजी वाटत होती म्हणून विचारतो हाय नवा आम्ही. कुठं गेला होतास? उपवास एक दिवसाचा असतोय तसं न बोलणं एक दिवसाचं असेल असं वाटलं होतं, पण ह्यो काय बोलतच नाही. वैद्याला बोलवा, वाचा गेली का बघा. बाळू, काय झालं?
का बोलत नाहीस? तू जर बोलला नाही तर म्या बी बोलायची नाही. आय मी आता पत्र बोलत नव्हतो पण आता बोलल.